श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरात ठेवलेल्या या वस्तू आजच बाहेर काढा, म्हणजे पूर्णपणे नकारात्मक शक्ती संपून जाईल. 1. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नयेत. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात व कौटुंबिक कलह निर्माण करतात. 2. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे याने देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. 3. देवतांना वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टी आपण बऱ्याच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवत असतो. मात्र हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी व भांडणे, वादविवाद होतात. 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते. हे लिंबू मिरची एका आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये. तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात. 5. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच ते कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. 6. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन वाया जाते. 7. काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांची पाने तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चिक निघतो, अशी झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये. 8. तडा गेलेले किंवा फुटलेले आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. 9. बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळेचे वाईट वेळेत रूपांतर होते. अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी. दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत. 10. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट नेहमी पैशांनी भरलेले राहते. 11. पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैसा शेजारी इतर वस्तू ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावेत. तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 12. घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये, अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेतल्या जातात. चांगले वेळ बदलते व घराला वास्तुदोष लागतो. 13. घरात वाहत्या पाण्याचे चित्र, अकराळ विक्राळ प्राणी, युद्धप्रसंग, रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असलेले चित्र नसावेत. घरात एक प्रकारचा तणाव राहतो. आमचे हे चॅनल आवडले असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.